तर चला मंडळी, अगदी झटकीपट होणारा महाराष्ट्रीयन मस्त असा झणझणीत ठेचा बनवायचा आहे आज आपल्याला. ते बघा, मिरच्या घेतलेल्या आहेत मी हिरव्यावाल्या, जास्त त्या ग्रीनवाल्या घेतलेल्या नाहीत कारण त्या खूप तिखट असतात, त्या थोड्या कमी तिखट असतात. याला छान चटके बसेपर्यंत आपण मस्त भाजून घेऊया. हे बघा, लसूण घालून घेऊया. लसूण पण छान भाजून घ्यायचं आहे आपल्याला. त्यामध्ये घालून घ्या परत शेंगदाणे. आपण शेंगदाणे घाला किंवा नका घालू, तुमच्या आवडीनुसार, कोणाला आवडत असेल त्यांनी घाला. हे बघा, थोडंसं जिरं घालून घेऊया. आधी बिना तेलाचंच भाजून घ्यायचं आहे आपल्याला, मग नंतर आपण त्यावर तेल टाकणार आहोत. एक पळी तेल घालत आहे बघा. याला छान असं मस्त तेलामध्ये भाजून घेऊया आपण. तर चला, हे बघा, परतून घेऊ छान. झालेलं आहे आपलं आता बघा. आता आपण याला उकळीमध्ये काढून घेऊया आणि याला याच्यामध्ये घालून घेऊया थोडंसं मीठ चवीनुसार. कोथिंबीर घालून घेऊया आणि याला छान असं हाताने ठेचून घेऊया मस्त. हे बघा, झालेला आहे आपला रेडी मस्त झणझणीत असा ठेचा. हे बघा, किती सुंदर असा मस्त झालेला आहे. तर चला, आता आपण याला सर्व करूया. तुम्ही भाकरी बरोबर पण खाऊ शकता आणि चपाती बरोबर पण खाऊ शकता. खूप सुंदर लागतो. याच्यावर तेल वगैरे टाकून तर भारीच लागतो, एक नंबर. तर नक्की ट्राय करा रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.